हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. नमस्कार, मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूज मध्ये. कोपरगाव मध्ये विधान परिषदेच्या आमदारपदी विवेक कोल्हे यांची ती वर्णी आखलेली आहे. विवेक कोल्हे जे आहे ते कोपरगाव मध्ये आज दाखल झालेले आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर कोपरगाव मध्ये नागरिकांचा अतिशय जल्लोषामध्ये नागरिक जे आहे ते या ठिकाणी जल्लोष सादर करताना दिसत आहेत. आपण जर बघितलं तर काही नागरिक या ठिकाणी आहेत. काय सांगाल याबद्दल? खूप दिवसापासून जी आतुरतेने वाट बघत होतो त्या आतुरतेचं आज कुठंतरी फळ भेटलेलं आहे आणि विवेक भाईयांनी जे काम केलेलं आहे त्या कामाची पावती आज विवेक भाईयांना भेटलेली आहे. काय जल्लोष जो आहे तो आपल्याकडनं सादर केला जातोय? जल्लोष होता आता हे सांगू शकत नाही, इतकं आनंद झालेला आहे. भाईयांना जी आमदारकी भेटली आहे खूप आनंद होत आहे. तर सर्व नागरिक जे आहे ते ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी कोपरगावमध्ये सर्व नागरिक जे आहे ते दाखल झालेले आहे. मागे जर बघितलं तर नागरिक जे आहे ते अतिशय मोठ्या संख्येने आहे ते कोपरगावमध्ये दाखल झालेले आहे आणि नागरिकांमध्ये या ठिकाणी अतिशय आनंदाचं वातावरण जे आहे निर्माण झालेलं आहे. सुद्धा नागरिक या ठिकाणी आहे. काय सांगाल? अतिशय आनंदाचा क्षण आहे. आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे आम्ही साक्षीदार झालो याचा आम्हाला खूप अभिमान आहे. कोपरगावची जनता या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होते याचा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आणि कोपरगावकरांना मनापासून आनंद होतोय. नागरिकांमध्ये अतिशय जल्लोषाचं वातावरण आहे आणि नागरिकांकडून आपल्याला सांगण्यात येत आहे की या ऐतिहासिक क्षणाचे जे साक्षीदार जे आहे ते होण्यासाठी नागरिक जे आहे ते या ठिकाणी कोपरगावमध्ये मोठ्या संख्येने आहे ते दाखल झालेले आहे आणि अगदी काही क्षणातच कोपरगावमधील साईबाबा कॉर्नर या ठिकाणी विवेक कोल्हे जे आहे ते यांचं आगमन या ठिकाणी खरं तर होणार आहे. काय सांगाल? आज कोपरगाव तालुक्यात आमदार झाल्याबद्दल फार आनंद आणि आनंद उत्सव साजरा होत आहे. दिवाळी साजरी होत आहे. नागरिकांकडनं खरं तर असं सांगण्यात येत आहे की कोपरगावमध्ये खऱ्या अर्थानं जी दिवाळी जी आहे ती सादर होत आहे. अशा ज्या भावना ज्या आहेत त्या नागरिकांकडनं प्राधान्य न्यूजच्या माध्यमातून व्यक्त ज्या आहेत ते केल्या जात आहे. रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव.